नमस्कार सगळ्यांना. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धुळे जिल्ह्यातील जापी या गावाला. तर मित्रांनो, म्हणजे शहराच्या जवळच हे गाव आहे. तर इथे हा पंप इन्स्टॉल झालेला आहे. नवीन कंपनीचा पंप आहे, म्हणजे नवीन म्हणता येईल ना, जुनी कंपनी आहे तरी पण. आता हा जो पंप आहे हा मायराइड एनर्जी लिमिटेड या कंपनीचा पंप आहे. हा जो पंप आहे मित्रांनो, हा PM कुसुम या योजने अंतर्गत लावलेला गेलेला आहे. आता PM कुसुम ही जी योजना आहे ही मागे 31 डिसेंबरला बंद झाली. पण भरपूर शेतकऱ्यांची कंपनी निवड झालेली होती, त्यांचं मटेरियल अडकलेलं होतं. आता मायराइड कंपनीने आता यांना हा पंपचे मटेरियल वगैरे प्रोव्हाइड केलेलं आहे. शेतकरी आहेत फुलपगारे सर, त्यांना हा सुभाष पंप गोरख फुलपगारे. सुभाष गोरख फुलपगारे सर यांना हा पंप आता त्यांना दिलेला आहे. मागे तरी 1-1.5 हप्त्याआधी इन्स्टॉलेशन झालेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट याच्यात झालेली आहे, मी आता इन्स्टॉलेशन वगैरे चेक केलं आहे, चुकीच्या प्रकारे थोडं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर ते कसं इकडे आहे तर हे बघा, आता जी प्लेटच्या खाली जो होल असतो, हा जो इथला राफ्टर आहे, राफ्टरचा होल मॅच होत नाहीये, प्लेटला टायपट्टी मारलेली आहे. या इकडे पण या प्लेटला टायपट्टी मारली मित्रांनो. म्हणजे ज्या वरच्या 3 प्लेट आहेत याच्या खालच्या साईडला पूर्ण प्रकारे टायपट्टी मारलेली आहे कंपनीच्या इन्स्टॉलर्सने. आता जर इकडे वाळा वादळ आलं, आता धुळे जळगावमध्ये पाऊस वगैरे येण्याची शक्यता आहे. वारा वादळ काल पण होतं बऱ्यापैकी. जर जास्त आलं तर या प्लेटा उडून उभ्या राहतील, डायरेक्ट डायरेक्ट जागेवर उडून जाणार ती या प्लेटा. चुकीच्या प्रकारचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. बायोपिसेल प्लेट दिलेली आहे कंपनीने. IB सोलर कंपनीची 500 वॅटमध्ये प्लेट दिलेली आहे. बायोपिसेल प्लेट आहे, प्लेट वगैरे चांगली आहे. फक्त इन्स्टॉलेशन मध्ये हे पॉइंट्स आहेत जे चुकीचे आहेत. कारण काय, या गोष्टी इन्स्टॉलेशन मध्ये चुकतील याच्याने सोलरचं मोठं नुकसान होऊ शकतं. आता सोबतच एक गोष्ट मित्रांनो, आता हा जो मेन पाईप आहे कंपनीने दिलेला, मायराइड कंपनीने हा जो मेन पाईप दिलेला आहे, हा आता जे शेतकरी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हा 3-3.5 फूट गड्डा गेलेला आहे. म्हणजे जेव्हा इन्स्टॉलर येत होते, जेव्हा त्यांना मटेरियल मिळालं, तर इन्स्टॉलेशनच्या आधी ते शेतकऱ्यांनी काय केलं, 5 फूट तरी गड्डा केला होता. 5 फूट त्यांनी गड्डा केलेला होता. तर जेव्हा इन्स्टॉलर आले, तर इन्स्टॉलरने त्यांनी काय सांगितलं त्यांना, की तो जो 5 फूट गड्डा आहे हा बुजून टाका, कारण कंपनीचा पाईप तेवढा नाही आहे म्हणे. तर त्यांनी कमी कमी 2-2.5 फूट गड्डा हा बुजलेला आहे. आता हा म्हणजे 3-3.5 फूट आहे मध्ये फक्त, आणि वरती हा 3-3.5 फूट वरती दिसतोय. कंपनीने पाईप कमी दिलेला आहे. पाईप कमी दिल्याने काय होतंय आपण बघतोय, ऑलरेडी भरपूर पोस्ट आता येत आहेत. आणि कसं आहे, पावसाचे दिवस चालू होणार आहेत, वारा वादळ येतं, तर अशा वेळी जर पाईप निघाला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण बघायला गेलं तर ही वस्तू 2-2.5 लाखाची वस्तू आहे. 90% सबसिडीमध्ये आपल्याला मिळते. पण जर हिचं नुकसान झालं इन्स्टॉलेशन करताना, अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने झालं इन्स्टॉलेशन किंवा पाईप कमी पडला, तर याच्याने भरपूर पंप हा उकडू शकतो, प्लेटा उडू शकतात, तुटू शकतात, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. आता या पंपाचा मी तुम्हाला फोर्स दाखवतो. मायरेड कंपनीचा पंप आहे, कशा प्रकारे फोर्स मार्क. 4-4:30 वाजलेले आहेत इकडे. 4-4:30 वाजलेले आहेत. आता जो कंट्रोलर आहे, कंट्रोलर हा तुम्ही बघू शकतात मायराइड कंपनीचा स्टार्ट झालेला आहे कंट्रोलर. याचं पाणी बघा मित्रांनो, 387 वोल्ट दाखवत होतं. पाणी बघा, या प्रकारचं पाणी या प्रकारचं पाणी मारतोय आता सध्या पंप. सावली झाली आहे भरपूर, आता 4-4:30 वाजले, त्याच्या हिशोबाने बऱ्यापैकी मारतोय. कारण 4-4:30च्या हिशोबाने आता ते उतरतं ऊन आहे त्याच्यामुळे.